आदरणीय धर्माधिकारी सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष तन्वस्कर साहेब, पत्रकार संस्थेचे सन्माननीय सदस्य आणि आज ज्यांचा सत्कार करण्यात आला ते सर्व विद्यार्थी. कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि बौद्धिक नसावं असं मला वाटतं. मी थोडंसं लाऊड थिंकिंग करतो, चिंतन काय म्हणतो ते स्वगत असतं आपलं. मी ज्यावेळी एकटा बसतो त्यावेळी माझ्या मनामध्ये जे विचार सुचतात ते मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळी एकटा बसलेलो असतो आणि विचार करायला लागतो की आपलं आयुष्य कशासाठी, आपण जन्माला का आलो आणि आपल्या आयुष्याचा हेतू तरी काय, खूपदा उत्तर मिळत नाही. खूप लोकांना मी याचा प्रश्न विचारतो पण उत्तर मिळत नाही. पण एका उपनिषदामध्ये मला याचं उत्तर मिळालं. तैत्तिरीय उपनिषद येते. त्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये भृगू नावाचा एक छोटा मुलगा असतो. तो आपल्या वडिलांकडे शिकायला जातो आणि तो म्हणतो की मला असं ज्ञान द्या की जे ज्ञान मिळाल्यानंतर जगातल्या सगळ्या ज्ञानाचा मी स्वामी होईल. थोडक्यात मला माझ्या आयुष्याचं ज्ञान द्या, माझ्या जन्माच्या हेतूचं ज्ञान द्या, माझ्या अस्तित्वाच्या हेतूचं ज्ञान द्या. भृगू खूप प्रयत्न करतो. जवळपास 12-60 वर्ष पूर्ण काम केल्यानंतर, म्हणजे तप केल्यानंतर, तपोब्रह्मेदी त्याचे वडील म्हणतात, तप कर आणि तुला कळेल की जीवनाचा हेतू काय आणि जीवनाचा अस्तित्वाचा अर्थ काय. आणि शेवटी त्याला कळतं की जीवनाचा अस्तित्वाचा अर्थ आनंदी राहणं आहे. आपलं आयुष्य आनंदात घालवणं हा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. अशा या आनंद सोहळ्यामध्ये मी आलो आणि मग सहज वाटायला लागलं की हा आनंद स्वरूप आहोत. 1-2 बक्षिसं मिळाली की आपला आनंद ओतप्रोत होतो का? थोडा क्षणाचा आनंद तो असतो. आता बक्षिसं घेतली आणि काही जणांना उद्याची परीक्षा द्यायची, त्याची चिंता आहे. काय होईल काही सांगता येत नाही. पुढच्या वर्षी मला परत बक्षीस मिळेल का नाही हे सांगता येत नाही. बक्षीस मिळाल्यानंतर इथे येऊन भाषण केल्यानंतर मला समाजामध्ये खूप चांगलं वागावं लागणार आहे की नकळत माझ्यावर बंधन येणार आहे. पण मला वाटतं की नेहमी की माणसाचं आयुष्य हे सगळं करत असताना संग्राम करतो, लढतो, झगडतो, परीक्षा देतो, रात्री जागतो, दिवसभर प्रयत्न करतो. कशासाठी चालली आहे धडपड? तरी धडपड मुळातच आनंद मिळवण्यासाठी चालली आहे. आणि भारतीय संस्कृती म्हणते खरंच तुम्ही स्वतःच आनंद स्वरूप आहात, तुम्ही स्वतःच आनंदमय आहात, तुमच्यामध्ये दुःख नाहीच आहे. आणि हे आनंद स्वरूप होण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे आनंद मिळवायचा साधन. मग आता अशा प्रकारे जर अभ्यास केला, तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क्स पडले, गुणगौरव केला तुमचा आणि तुमचा आनंद व्यक्त झाला. पण एवढ्या होऊन चालत नाही. क्षणाचा आनंद महत्वाचा नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये असा आनंद पाहिजे आपल्याला की जो नेहमीचा शाश्वत आनंद आहे. आणि असा शाश्वत आनंदाच्या शोधासाठी अनेक ऋषी मुनींनी खूप प्रयत्न केले आणि त्यांना लक्षात आलं की शाश्वत आनंद हा बाहेर नाहीये, बाहेरच्या जगामध्ये नाहीये, तो आपल्यामध्येच आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्हाला बुंदीचे लाडू खूप आवडत असतील किंवा गुलाबजामुन खूप आवडत असतील. काही जणांना पाणीपुरी खूप आवडते. आणि कुणी माझ्या घरी आला, अनुज माझ्या घरी आला आणि मी त्याला गुलाबजामुन खायला घालायला सुरुवात केली. मी भरपूर गुलाबजामुन केले होते. मी पहिला गुलाबजामुन खाल्ला, अनुजला खूप आवडतं. खूप दिवसापासून त्यांनी गुलाबजामुन खाल्ले नव्हते. आज काय मजा आहे बा, मस्त आहे, गुलाबजामुन खाल्ला. दुसरा गुलाबजामुन खाल्ला, तिसरा वाढला, मी चौथा आग्रह केला, 5वा आग्रह केला, अनुजने मस्त खाल्लाय. 6व्याला म्हणायला लागला नको आता, 7व्याला म्हणायला नको आता, 8वा मी घातला बळजो, नको रे दादा पाया पडतो तुझ्या. 9वा तरी वाढला मी. अनुज म्हणला माझं पोट भरले, आता उलट पडतं का काय की मला असं वाटायला लागलंय. तरी मी वाढला. त्याच्यानंतर
अग्रजा आली, अग्रजा म्हणजे आता मी वाढते, अग्रजाने 2 वाढले आणि अग्रजा परत अजून 2-4 घेऊन आली. माणूस चिडला, आता चुप बसलीस, आता थांबलीस का नाही, आता थांबलीस तर बरं, नाही तर बघ. पहिला गुलाबजामुन जर आनंद देत होता, जर गुलाबजामुन मध्ये आनंद होता, तर पहिला गुलाबजामुन जो आनंद देत होता तो शेवटच्या अग्रजाने दिलेल्या गुलाबजामुन मध्ये देखील असला पाहिजे. पण तो तर नसतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आनंद हा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही. आनंद हा पूर्णतः आपल्या मान्यावर आहे. पण आपल्या मान्यावर देखील आहे, पण आनंदाचं स्वरूप होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण स्वतः पूर्ण व्हायचं. वी शुड बी कम्प्लीट बिईंग. भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याचं पूर्णत्व आणि त्याचं प्रगटीकरण म्हणजे शिक्षण सांगितलेलं आहे. विवेकानंद पण म्हणतात की मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन. त्याच्यामध्ये पूर्णत्व आधीच आहे, तुम्ही पूर्णच आहात, फक्त ते व्यक्त करायचे आपल्याला, अव्यक्त नाही, अव्यक्त स्वरूपात नाही. आणि मग मला लक्षात येतं जगण्याचा महत्वाचा हेतू आहे, अस्तित्वाचा मुख्य हेतू आहे की आपल्यामध्ये असणाऱ्या ह्या पूर्णत्वाचं प्रगटीकरण करायचंय. आणि हे प्रगटीकरण करण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आपल्याला काय दिली देवाने, तर बुद्धी दिली आहे. आणि ह्या बुद्धीच्या द्वारे आपण पूर्णत्वाचं प्रगटीकरण करायचं. आपल्यामध्ये असणाऱ्या सगळ्या कौशल्यांची पण लावून, कसोटी लावून प्रयत्न करायचा, पराकाष्ठा करायची आणि आपल्यामधले सगळे जे गुण आहेत ते व्यक्त करायला लागायचे. डिस्कवरिंग असं म्हणतात. पर्सनॅलिटी इज नॉट इन्व्हेन्शन, पर्सनॅलिटी इज डिस्कवरिंग पर्सनॅलिटी. म्हणजे तुमच्यावर आवरण आलेलं असतं, ते फक्त बाजूला काढायचं असतं. तुम्ही खूप हुशार असता, पण तुम्ही प्रयत्न करत नाहीत, अभ्यास करत नाहीत, अभ्यासाचे कौशल्य तुम्हाला माहीत नसतात, टेक्निक्स माहीत नसतात, अभ्यास करताना दुसऱ्या गोष्टी आठवतात. म्हणून आपण पूर्णत्वाचं प्रगटीकरण करू शकत नाही. खूप लोक आपल्या आयुष्यामध्ये हे पूर्णत्वाचं प्रगटीकरण होऊच देत नाही, ते अडकून बसतात. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट एक करायची की आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड क्षमता आहे आणि त्या क्षमतांचं प्रगटीकरण करायला आपण शिकलं पाहिजे. विविध क्षेत्रांमध्ये ते प्रगटीकरण करायला पाहिजे. आपलं एक व्यक्तिमत्व फक्त एकांगी न होता ते पूर्ण व्यक्तिमत्व झालं पाहिजे. नुसतं अभ्यासात पुढे असून चालणार नाही. आपलं शरीर पण कणखर असलं पाहिजे, आपलं बोलणं पण चांगलं असलं पाहिजे, आपलं हसणं पण चांगलं पाहिजे, आपलं चालणं पण चांगलं पाहिजे. समर्थांनी संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांबद्दल जो उपदेश केला आहे, आठवावे शिवाजी महाराजांचे चालणे, बोलणे, वागणे. म्हणजे पुढची गोष्ट येते, शरीर नुसतं चांगलं असून चालत नाही, तर आपलं चालणं, हसणं, बोलणं, वागणं हे देखील चांगलं असलं पाहिजे. नुसतं ते चांगलं असून चालत नाही, तर आपलं मन पण चांगलं असलं पाहिजे, मनामध्ये चांगले विचार असले पाहिजेत. आणि मनामध्ये चांगले विचार असून चालत नाही, तर आपली बुद्धी पण चांगली पाहिजे. सद्बुद्धी बुद्धी असं आपण म्हणतो तिला, ती बुद्धी तरी चांगल्या मार्गासाठी असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आनंदी राहायला पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्यामधलं पूर्णत्वाचं प्रगटीकरण व्हायला लागतं. पण देवानी जर आपण सृष्टीचा विचार केला तर माणसाचा जन्म कशाला घातला असेल आपल्याला? माणसाचं अस्तित्व हे वेगळं कशामुळं? जर पाहिलं तर जगामधली सगळ्यात परिपूर्ण अशी आकृती किंवा परिपूर्ण निर्मिती म्हणजे मनुष्य. अतिशय बुद्धीच्या जोराने तो काहीही करू शकतो. त्यामुळे दुसरी महत्वाची गोष्ट येते, माणसाचं जर पूर्णत्व प्रगट करायचं असेल तर त्याला प्रयत्न करावे लागतात की आपल्या भोवतीचे जे सजीव आहेत, म्हणजे आपल्यासारखे दिसणारे जे लोक आहेत, आपल्यासारखे दिसणारे जे मानव आहेत, त्यांच्या पूर्णत्वाच्या प्रगटीकरणासाठी देखील आपण मदत केली पाहिजे. तुम्ही हुशार असून चालत नाही, तुमच्या आजूबाजूचे लोक पण हुशार करणं हे तुमचं काम आहे. तुमच्या वर्गातल्या एखाद्या ढ मुलाला तुम्ही चांगलं शिकवता का? तुमच्या वर्गातल्या एखाद्या गरीब मुलाला तुम्ही मदत करता का? तुमच्या आजूबाजूचे चांगले मुलं आहेत त्यांच्याशी तुम्ही चांगलं वागता का? तुम्ही त्यांच्याशी कसं बोलता, कसं वागता? आपण फक्त पूर्ण होऊन चालणार नाही, तर आपल्या भोवतीचे जे सगळे आपले मनुष्य जमात आहे ती पण पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्यासारखे दिसणारे, आपल्यासारखे वागणारे, आपलेच मित्र असणारे, आपले स्वजन
त्यांचा पूर्णत्वासाठी, त्यांच्या विकासासाठी आपण धडपड करतो का नाही? हे जर धडपड करत असू तर आपलं पूर्णत्व प्रगट व्हायला लागतं. विनोबा फार सुंदर म्हणतात, आपल्या गुणांचा विकास जर करायचा असेल तर त्याला पहिल्यांदा समाजाला अर्पण करा. आपल्यामधले जे जे चांगले गुण आहेत ते जर आपण समाजाला अर्पित केले तर ऑटोमॅटिकली, सहजपणे आपल्या गुणांचा विकास व्हायला लागतो. अशा पद्धतीने जर आपण इतरांना सहाय्य केलं नाही, आपल्या इतर मित्रांना सहाय्य केलं नाही, तेव्हा आपण इतर मित्रांचा विचार नाही केला. म्हणून मी नेहमी म्हणतो, स्पर्धा नको, तुलना नको, सहकार्य हवं. आपल्याला जन्म एकदाच मिळतो. भारतीय म्हणजे शास्त्रामध्ये पुनर्जन्म मांडलाय, पण मला माहित नाही, आपल्याला काही कळत नाही. एकदाच जन्म मिळतो आणि आपल्या भोवतीचे लोक देखील आपल्याबरोबर एकदाच येतात आयुष्यामध्ये. मग एकदाच येतात तर त्याचं काही कारण असलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपण आनंदात, सुखात राहणं, त्यांना आनंदी करणं. ज्यावेळी आपल्याला जमायला लागेल त्यावेळी आपल्यामधलं पूर्णत्वाचं प्रगटीकरण व्हायला लागेल आणि मग आपण खरं आनंद स्वरूप म्हणून व्यक्त व्हायला लागू. तिसरी महत्वाची गोष्ट, जशी सगळ्यात जास्त बुद्धिमत्ता किंवा सगळ्यात जास्त प्रगत असा मानव स्वरूप किंवा मानव जन्म आपल्याला दिला आहे, त्यावेळी आपल्याला अजून एक महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी येते, महत्वाचं दायित्व येतं की ह्या सृष्टीचा जो पूर्ण विकास आहे त्याचा देखील विचार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे आपला विचार तर करावाच लागेल, आपल्या स्वतःचा, त्याबरोबर आपल्या मित्रांचा, आपल्या स्वजनांचा विचार तर करावाच लागेल. नुसता आपल्या आणि आपल्या स्वजनांचा विचार करून नाही चालणार, तर ह्या क्षेत्रामध्ये, ह्या पृथ्वीवरच्या यमाना ह्या विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. आपण जेवण करत असताना अन्नाची नासाडी किती करतो, आपण पाण्याचा वापर कसा करतो, आपण प्रदूषण किती करतो, आपण फक्त भोग घेऊन त्या सृष्टीला वाईट करणार आहेत का, खराब करणार आहेत का? तर त्या इतर गोष्टींमधलं झाडं लावणं, प्राण्यांना चांगलं वागणं किंवा एखाद्या जे नैसर्गिक साधन सामुग्री आहेत त्याचा योग्य उपयोग करणं. खूपदा आपण इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, इंजिनियर झाल्यानंतर तर मुळातच आपल्याला निर्जीव वस्तूंशीच आपली हे काम असतं. बीएससी अग्री झालो तर आपलं शेतीमध्ये काम असतं. आपण समजा डॉक्टर झालो तर सजीवांमध्ये काम असतं. आपण समजा बायोलॉजिस्ट झालो तर लहान लहान प्राण्यांमध्ये काम असतं. आपण झुलॉजिस्ट झालो तर प्राण्यांमध्ये काम असतं. आपण बॉटनिस्ट झालो तर वनस्पतींमध्ये काम असतं. आपण जे जे कोणतं क्षेत्र निवडू त्या क्षेत्रामधल्या त्रुटी कमी करत ते क्षेत्र पूर्ण करणं म्हणजे बनवस्कर साहेब आहे. बनवस्कर साहेब दीनदयाळ बँकेचं काम करतात, तर त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न काय केला पाहिजे की स्वतःचं पूर्णत्व प्रगट करणं, स्वतःला पूर्ण करणं. मग दुसरं काम केलं पाहिजे की त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करून त्यांच्या सहकाऱ्यांमधलं पूर्णत्व वाढवणं. नुसतं एवढं करून चालणार नाही, तर दीनदयाळ बँकेमधल्या ज्या सगळ्या रचना आहेत की ज्याच्यातून पैशांची देवघेव होते, अकाउंटिंगची मेंटेनन्स होते, कर्ज देण्याची पद्धत